Students, we are learning about our chapter static electricity. आपण आपल्या विज्ञानातील स्थितीत विद्युत 8व्या पाठाला सुरुवात केलेली आहे. स्थितिक विद्युत या पाठाला सुरुवात केल्यानंतर आपण एक कंगव्याचा आणि कागदाच्या कपट्यांचा प्रयोग करून पाहिला आणि त्याच्यावरून आपण विद्युत म्हणजे काय, विद्युत प्रभार कसा निर्माण होतो, विद्युत प्रभार धन आणि ऋण, इलेक्ट्रिक चार्जेस आर टू टाइप्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, अँड व्हेन देअर आर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आर इक्वल दॅन दी सबस्टन्सेस आर न्यूट्रल. आपण याची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो त्याची काही उदाहरणं आपण पाहिली. About 2500 years ago, a Greek scientist named Thales found the feathers are attracted towards a rod of yellow colored amber which had been rubbed against a woolen cloth. बघा, सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स नावाच्या एका ग्रीक शास्त्रज्ञाच्या लक्षात आलं. आता शास्त्रज्ञाच्या लक्षात कधी येतं, ज्यावेळी त्यांची त्या प्रकारे पाहण्याची, ऑब्झर्वेशन करण्याची, निरीक्षण करण्याची शक्ती असते. त्यांचं सतत कुठले ना कुठले तरी प्रयोग करण्याकडे त्यांचा ओढा असतो. जसं आपणाला वेगवेगळे खेळ खेळायला आवडतात किंवा काहीतरी, आणि ह्या वेगवेगळ्या प्रयोगातून आणि निरीक्षणातून ते आपल्या जगासमोर नवीन नवीन संशोधन मांडत असतात. अशाच या ग्रीक शास्त्रज्ञ थेल्सच्या लक्षात आलं की पिवळ्या रंगाचा जो अंबर म्हणजे राळ नावाचा जो दांडा असतो तो लोकरी कापडाने घासला असता या दांड्याकडे पिसे, पक्ष्यांची जी पिसे असतात ते आकर्षित होतात. सो amber is called electron in the Greek language. Therefore, this property of amber is attract things was named electricity by Thomas Brown in 1646. बघा, अंबरला या ग्रीक भाषेमध्ये इलेक्ट्रॉन असे म्हणतात. म्हणून अंबरच्या या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राऊन या शास्त्रज्ञानं 1946 साली त्याच्यावरूनच इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलं. त्यालाच आपण विद्युत म्हणतो. लक्षात. आता आपण बघूया घर्षण विद्युत म्हणजे काय. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. घर्षण, एखाद्या वस्तूवरती घर्षण केल्यामुळं तयार होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात. आता हे लोकरीचं कापड आहे, याच्यावर मी स्ट्रॉ असा घासला तर काय होतं, या लोकरीच्या कापडावर पण विद्युत प्रभार निर्माण होतो आणि या प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये सुद्धा विद्युत प्रभार निर्माण होतो. ही घर्षण विद्युत, यालाच घर्षण विद्युत म्हणायचं. आता याला जर आपण कागदाचे कपडे आपण असे हे केले तर ह्याला आकर्षित होतात या स्ट्रॉला, म्हणून याला काय म्हणतात, घर्षण विद्युत. दिस इज द फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. दिस चार्ज इज प्रोड्युस्ड ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन, हेन्स इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. त्यामुळं हा विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणी, जिथं घर्षण झालं आहे, समजा मी इथं घर्षण केलेलं आहे एवढ्या भागापुरतंच ते विद्युत, ती इकडे येत नाही, किंवा इथं घर्षण केलेली इकडे येत नाही, या टोकाला येत नाही. तिथं जिथं घर्षण झालेलं आहे तिथंच ती निर्माण होते विद्युत. त्यामुळं ती एकाच ठिकाणी असल्यामुळं स्थितिक विद्युत म्हणतात. याला काय म्हणतात, स्थितिक विद्युत म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्थितीत म्हणजे एका जागी सुप्त अशी असलेली वस्तूवर ते थोड्या वेळेपर्यंत राहतात आणि नंतर ते नष्ट होतात. ती ऊर्जा नंतर थोड्या वेळानं मी ह्याला कागदात घर्षण केल्या लगेच मी ह्याला कांगवा आपण घर्षण केल्या कागदाच्या कपड्याजवळ लगेच नेला तरच कागदाचे कपडे चिकटतात. थोड्या वेळानं तुम्ही परत कांगवा असा घेऊन गेला तर त्याला ते कपडे चिकटत नाही, कारण तिथली ती विद्युत ऊर्जा निघून गेलेली असते. लक्षात. The
charges of static electricity are absorbed in moist air. That is why this experiment should be performed in dry weather, particularly in winter. बघा, स्थितिक विद्युतमधील प्रभार दमट आणि ओलसर हवेत शोषले जातात, म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे काय करायला पाहिजेत, प्रयोग करून बघितले पाहिजेत असे प्रयोग. आता या ठिकाणी आपण एक छोटासा प्रयोग करून बघूया. यासाठी 2 स्ट्रॉ आणि एक लोकरी कापड आणि एखादी अशा प्रकारची एखादी बाटली आपल्याला आवश्यक आहे. आता काय करायचं बघा. देअर आर 2 straws and then woolen cloth and 1 bottle or something to put on this straw on this something substance. First we see, आपण या बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवला या ठिकाणी. त्यानंतर दुसरा स्ट्रॉ याच्याजवळ नेण्याचा प्रयत्न केला आपण. मी स्ट्रॉ असा ठेवतो तुम्हाला दिसण्यासाठी. ओके. आता बघा, याच्याजवळ नेला काही होणार नाही, कारण याच्या दोन्ही टोकाला आता कुठलाही प्रकारचा प्रभार नाही. आता मी काय करतो, या लोकरी कापडावरती हा स्ट्रॉ जोरात घासतो. वी रब दिस स्ट्रॉ ऑन दी वुलन क्लॉथ. हे बघा, याला चिटकाली काय बघा, घातल्यानंतर याला चिकट याला चिटका लागला आहे बघा. ओके. आता मी काय करतो, हे दोन्ही स्ट्रॉ या लोकरीवरती घासतो, दोन्ही स्ट्रॉचे दोन्ही टोक. थोडा जास्त वेळ घासायचं, म्हणजे त्याच्यात तो इलेक्ट्रिसिटी यायला पाहिजे. त्याला आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणतो, घर्षण. आता हे दोन्ही स्ट्रॉ, त्यातला एक स्ट्रॉ मी इथं ठेवलेला आहे आणि एक स्ट्रॉ याच्या जवळ नेतो. काय वाले बघा, तो स्ट्रॉ दूर पळाला काय, हे बघा. त्याच्या जवळ नेल्यानंतर तो स्ट्रॉ काय करायला लागलेला आहे, बाजूला पळतोय. त्याच्यानंतर आपण या स्ट्रॉच्या जवळ जे आपण घासलेलं कापड आहे ते नेलं. काय होतंय, नाही बघा. आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं बघा, ज्यावेळी विद्युत प्रभारित वस्तू, इलेक्ट्रिसिटी चार्ज ऑब्जेक्ट, आता मगाशी एका स्ट्रॉवर इलेक्ट्रिसिटी चार्ज केला होता आणि दुसऱ्याला काहीही घासलं नव्हतं, तो फक्त बाटलीवर होती. ओके. या ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अनचार्जड ऑब्जेक्ट, याला चिकटला. तो हा अनचार्जड होता, तो याला चिकटला. विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूजवळ नेली असता आकर्षित होते, अट्रॅक्ट. अँड देन देअर इज रिपल्शन बिटवीन लाईक इलेक्ट्रिक चार्जेस. त्यानंतर ज्यावेळी या दोन्ही स्ट्रॉ मी याच्यावर घासल्या लोकरी कापडावरती आणि नंतर ते एक बाटली ठेवली आणि एक इथं ठेवली, त्यावेळी ते दोन्ही एकमेकाला काय झाली, चिकट ढकलत होते अशी, बरोबर आहे का, एकमेकाला विरुद्ध बाजूला अशी ढकलत होती. म्हणजे समान विद्युत प्रभार या ठिकाणी घेऊन गेला असता त्यांच्यात काय होतं, प्रतिकर्षण होतं, रिपल्शन. समान आहे, याच्यावर पण घासलेलं विद्युत प्रभार समान होता आणि याच्यावर पण समान होता. त्यामुळे काय झालं, एकमेकाला त्यांनी ढकललं बाजूला चार्ज केल्यावर. मग याचा अर्थ काय, समान इलेक्ट्रिक विद्युत प्रभारामध्ये प्रतिकर्षण होते. आणि त्यानंतर मी लोकरी कापड ह्याच्याजवळ नेलं, ते ह्याला चिकटलं असं. याचा अर्थ काय,
विरुद्ध आहे, हे आणि ह्याच्यावरचा विरुद्ध. ह्याच्यावर विद्युत प्रभार वेगळा आहे आणि ह्याच्यावर विद्युत प्रभार वेगळा आहे. त्यामुळे तो काय झाला, आकर्षित झाला. म्हणजे विरुद्ध विद्युत प्रभारामध्ये काय होतं, देअर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस, हेन्स रिपल्शन इज यूज्ड ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अँड इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट. विरुद्ध विद्युत प्रभारामध्ये आकर्षण होते. म्हणून विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते. प्रतिकर्षण म्हणजे काय, विरुद्ध एकमेकाला ढकलणे. एखादी वस्तू विद्युत प्रभारित आहे की नाही बघण्यासाठी काय केलं जातं, त्या वस्तूने एकमेकाजवळ आणलं आणि ते जर एकमेकाला ढकलले तर बाबा ह्यातली ही वस्तू काय आहे, विद्युत प्रभारित आहे हे ओळखण्यासाठी तो एक माणूस आहे. पहा, हेन्स टेक थर्माकोल बॉल्स ऑर मस्टर्ड सीड्स in a bottle and shake well the bottle vigorously. The seeds try to move away from each other but stick to the bottle. बघा, थर्माकोलचे बॉल किंवा मोहरीचे दाणे एका प्लॅस्टिकच्या बाटलीत भरून बाटली जोरानं हलवली तर दाणे एकमेकापासून बाजूला पळायला बघतात किंवा बाटलीला काय होतात, बाटलीला चिटकून बसतात. हे कशामुळे होतं, आतल्या आत एकमेकावर त्यांचे आपण ज्यावेळी बाटली हलवतो त्यावेळी त्यांच्यामध्ये काय तयार होतो, विद्युत प्रभार तयार होतो. आणि ज्यावेळी विद्युत प्रभार होतो त्यामुळे समान त्यांच्यामध्ये काय असणार आहे, समान हा विद्युत प्रभार निर्माण झालाच नाही. दाणे समान दाण्यांच्यामुळं त्यामध्ये एकमेकाला काय करतात, ढकलतात, पण बाटलीला मात्र चिकटतात, कारण बाटलीमध्ये विरुद्ध असतो प्रभार आणि दाण्यामध्ये त्या किंवा थर्माकोलमध्ये विरुद्ध असतो, त्यामुळे ते चिटकून बसतात. टू चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट. बघा, स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे. आता स्पर्श करून काही वेळा आपण बऱ्याच वस्तू प्रभारित होतात. एका प्लॅस्टिकच्या कंगव्याला कागदाने घासा, या कंगव्याने दुसऱ्या कंगव्याला स्पर्श करा व तो कंगवा कागदाच्या कपट्याजवळ न्या. बघा, स्पर्श करूनसुद्धा आता आपण पडदा वगैरे घरात लावलेला असतो, त्याच्यावर आपण आज सहज असा हात फिरवला चट 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 वाजतोय. त्याचा अर्थ काय, तर आपल्या हातावर सुद्धा एक प्रकारचा विद्युत प्रभार असतो. लक्षात घ्या, आपण पण असं जोरजोरानं घासलं तर घर्षण विद्युत तयार होतं आपल्याला. बऱ्याच वेळा बघा, आपण खुर्चीत आपण बसलो आणि खुर्चीवर टॉवेलनं जोरजोरानं मारायला लागलो तर ठिणग्या उडल्यासारखं, एकदम अंधारात करून बघा, ठिणग्या उडल्यासारखं जाणवतं. त्याचा अर्थ काय आहे, त्या ठिकाणी विद्युत प्रभार, इलेक्ट्रिसिटी निर्माण होत असते. प्रवर्तनाने वस्तू प्रभारित करणे. टू चार्ज अॅन ऑब्जेक्ट बाय इंडक्शन. कंगवा किंवा फुगा केसावर घासला आणि पाण्याच्या धारेजवळ नेला तर काय होतं आहे, कंगवा पाण्याच्या धारेपासून धार अशी काय होते, पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षित होते, त्यामुळे अशी धार वाकडी होते. बघा, चित्रात इथं दाखवलेलं आहे. सो मार्क युअर ऑब्झर्वेशन विथ अ टिक. विद्युत प्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच धार काय होते, आकर्षित होते. ओके, विद्युत प्रभारित कंगवा धारेपासून दूर नेताच धार पूर्ववत होते, आहे तशी होते. व्हेन अ चार्ज्ड कोंब इज ब्रॉट क्लोज टू द फ्लोईंग वॉटर गेट्स अट्रॅक्ड. व्हेन द चार्ज्ड कोंब इज टेकन अवे फ्रॉम द फ्लोईंग वॉटर इट गेट्स रिमेन्स ॲज इट वॉज इनिशियली. सुरुवातीला पाण्याची धार काय होती, प्रभाररहित होती. ऋण प्रभावित कंगवाजवळ नेता पाण्याच्या धारेवरील कंगव्यासमोरच्या भागातील ऋण कण दूर सारले जातात. ऋण प्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धन प्रभावित बनतो. कंगवा ऋण आणि पाण्याची धार धन, यामुळे त्यांच्यात काय होतं, प्रभारातील आकर्षणामुळं पाण्याची धार कंगव्याकडं येते आणि कंगवा दूर नेताच पाण्याच्या धारेतील ऋण कण पुन्हा पूर्वस्थानी येतात. धन व ऋण प्रभाराची संख्या समान होते, त्यामुळे पाण्याची धार प्रभाररहित झाल्यामुळे ती आहे तशी पुन्हा आकर्षित होणे थांबते आणि परत आहे तशी होते. असं त्यातून काय केलेलं आहे, निष्कर्ष आहे. ओके, सो दिस इज द सम एक्सपेरिमेंट टू ऑब्झर्व फॉर दी रूल्स फॉर इलेक्ट्रिसिटी अँड फॉर दी when the charged comb is taken away from the flowing water
it gets remains as it was initially. This is the because of electricity. The number of positive and negative charges are equal on an uncharged or neutral object. ज्या वस्तूवर प्रभार नसतो किंवा ती जर वस्तू उदासीन असते तिथं धन आणि ऋण प्रभारांची संख्या समान असते. पाठिंबाच्या भागात पण आपण बघितलेलं आहे. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड when by induction stays only as long as the charged object is near to it. प्रवर्तनाने म्हणजे जवळ असताना निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असेपर्यंतच टिकतो. नंतर तो गेला की तो विद्युत प्रभार नाहीसा होतो. म्हणजे पाण्याच्या धारेजवळ कंगवा जोपर्यंत ह्याच्याजवळ इथं विद्युत प्रभार आहे तोपर्यंत पाण्याच्या धारेकडे आकर्षित होणार. इथला प्रभार नष्ट झाला किंवा तो कंगवा जरी लांब नेला तर धार पूर्ववत होते. बरोबर. इथंपर्यंत आपण थांबूया.